नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. मी नीलिमा साने, वय 76 वर्ष. अनुभव या मालिकेअंतर्गत अंजली जोशी, अलका जोशी यांचा वाग मी ऐकला. त्यांनी जी कविता ऐकवली ती अतिशय मनाला भावली. वृद्धांचा आदर केला पाहिजे. वृद्धांमुळे, या मातापित्यांमुळे आपण जन्माला आलो आणि मोठे झालो हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. हेही माझ्या लक्षात आलं. हे सांगितलं ते बरं झालं. पण एकच फक्त गोष्ट मला बोलायची आहे की त्याबरोबरच वृद्धांनीसुद्धा आपल्या वागण्यामध्ये योग्य तो आदर ठेवला पाहिजे. घरातल्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष न घालणं, ढवळाढवळ न करणं आणि आपल्याकडे जे आहे ते शांतपणाने करणं हे आपणही सहन केलं पाहिजे. मात्र अलका जोशी यांच्यातून त्यांची वृद्धांबद्दलची ओढ स्पष्टपणे जाणवली आणि त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. धन्यवाद.